नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत आपण बघणार आहोत की कसा तो मालिकेचा शेवटचा भाग असणार आहे. ही गोष्ट कुणालाही पटत नाही की शेवटचा भाग, पण त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी सन मराठी वैनिक मालिका कॉन्स्टेबल मंजू मालिका अखेर सर्वांचा निरोप घेणार आहे. कोणालाही वाटलं नव्हतं इतका कमी कालावधीमध्ये, कमी म्हणण्यापेक्षा इतकं सुंदर मालिका चालू असताना आणि ही मालिका निरोप घेते. कुणालाच हे पटत नाही, कुणाच्याच मनाला पटत नाही, पण मित्रांनो खरंच मालिका निरोप घेते. या मालिकेने प्रेक्षकांना भरभरून हसवलं, रडवलं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता मालिका निरोप घेत आहे हे समजताच प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झालाय. कॉन्स्टेबल मंजू ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली मालिका आहे आणि अक्षरशः सत्या मंजू यांची जोडी तर फार लोकप्रिय झालेली जोडी आहे. सगळ्यांच्या मनात ही जोडी घर करून राहिली आहे आणि बऱ्याच गोष्टी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या निमित्ताने अनुभवल्या गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक आजोबा डायरेक्टली सातारा पोलीस स्टेशनला गेले. घरात कुणाला काहीच न सांगता ते अगदी कॉन्स्टेबल मंजू यांच्या सेटवर जाऊन पोहोचले आणि तिथे सत्या आणि मंजूची भेट घेतली. म्हणजे मित्रांनो, ही मालिका फक्त लोकांसाठी एक मालिका नसून तो जिव्हाळ्याचा विषय ठरला होता. मात्र खरं तर आता मालिका संपतीये, ती संपुष्टात येते हे ऐकल्यावर प्रेक्षकांनी अगदी कमेंट्समध्ये चॅनल समोर हात जोडून आमची ही मालिका बंद करू नका अशी विनवणी केली आहे मित्रांनो. पण मित्रांनो, आता कॉन्स्टेबल मंजू ही या मालिकेत जो ट्रॅक चालू आहे तो अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आहे. सत्या आणि मंजू बाहेर राहायला गेलेत, पण त्यांच्याकडे लाईट आणि पाणी या दोन्ही गोष्टी नसतात. त्यात ते ऍडजस्ट करून राहत असतात. त्यात मंजू सत्यासोबत ठामपणे त्याची उभी असते, साथ देत असते. पण शेवटचं वळण या मालिकेला कसं असणार आहे, मालिकेचा शेवटचा भाग कसा असेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सत्या मंजू त्यांची लाईफ खूप एन्जॉय करत आहेत. भले ते छोट्या घरात असतील, तिथे पाणी नसेल, लाईट नसेल, पण दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करतायत, समजून घेत आहेत, साथ देत आहेत. आणि हीच गोष्ट खूप पुरेशी असते कोणत्याही एखाद्या नात्याला टिकवायला. आनंदाच्या क्षणी एक मिठाचा खडा पडतो आणि मंजूचं अपहरण केलं जातं. मंजूला एका ठिकाणी घेऊन जातात आणि तिचे हात खुर्चीला बांधून तिला डांबून ठेवलं जातं. त्यानंतर आता शेवटच्या भागामध्ये मजेशीर धमाल होणार आहे, कारण शेवटी सत्य तिथे पोहोचतो आणि एकदा सत्य पोहोचला की तो मंजूला सोडवल्याशिवाय काय राहणार नाही. सगळ्या गुंडांची तो झटापट करतो, मंजूला सुखरूपपणे तो बाहेर काढतो आणि पुन्हा त्यांची सुंदर अशी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. अनेक कलाकारांनी या मालिकेच्या निरोपावेळी, म्हणजेच या मालिकेचा शेवटचा भाग जेव्हा शूट झाला त्यानंतर बऱ्याच कलाकारांनी रडून आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री कल्याणी, ज्या आत्या ही व्यक्तिरेखा साकारत होत्या, त्यांनी भली मोठी पोस्ट करून आपल्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेबद्दल भावना व्यक्त केल्या. ही मालिका फक्त त्यांच्यासाठी मालिका नव्हती, तर तो एक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्यासाठी ते एक दुसरं घर होतं आणि त्यांची अटॅचमेंट कलाकारांशी जी आहे ती कधीच ते विसरू शकत नाही. कलाकारांनी देखील आपले मनोगत पोस्ट करून व्यक्त केले आहे. तर मित्रांनो, या मालिकेचा शेवट जो आहे तो छान असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, मालिका बंद होते, तुम्ही ही मालिका पाहायचा का ते कमेंटमध्ये नक्की कळवा.